कितीही मोठा राजकारणी आला, तो 6 वेळा निवडून येणारा असो, नगरपालिकेच्या वेळेपासून निवडून येणारा असो, की ग्रामपंचायत नाशिक होतं तेव्हापासून निवडून येणारा असो, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही लढणार आणि जोरात लढणार. आणि हे ठरवत असताना अनेक लोक जेव्हा आम्हाला सांगत होते तेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही लढणार, जिंकणं हारणं दूरची नंतरची गोष्ट, पण जेव्हा आम्ही लढू तेव्हा नाशिक नाही तर महाराष्ट्र लक्षात ठेवील अशा पद्धतीचं कॅम्पेन आहे. निवडणुकीला अजून 12 दिवस राहिलेले आहेत, परंतु 12 दिवस जरी राहिले असतील तरी एकमेव या प्रभाग क्रमांक 13 मध्ये सगळे कोट्यधीश आहेत, सगळे वयस्कर आहेत, सगळे 5-5, 6-6 वेळा निवडून आलेले, सगळे राजकीय परंपरा असलेले, कुटुंब असलेले लोक आहेत. परंतु एकाचाही दम नाहीये की ते पूर्ण मतदारसंघ पिंजून काढू शकतील. परंतु आपण 100% दारांवरती ठकठक केलेली आहे आणि ते पण एकदा नाही तर 2दा केलेली आहे. आणि ते कशाच्या दुरावरती केलेली आहे? आपण काय 500-500 रुपये देऊन माणसं लावलेले नाहीयेत. आपण काय कुठला तरी ठेका दिला किंवा नंतर आल्यानंतर कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत यासाठी राबणारे लोक नाहीयेत. इथे तुम्हाला जर दिसत असेल तर हे सगळे कष्टकरी कामगार आमचे पक्षाचे राज्याचे सहसचिव कॉम्रेड राजू देसले पासून तर पक्षात नवीन आलेले तन्मय असतील, विनायक असतील यांच्यापर्यंत सगळे 6 महिने आम्ही रस्त्यावरती पॅम्पलेट वाटत होतो. आणि पॅम्पलेट आम्ही जेव्हा वाटतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हे माहिती तर पडलंच असेल की आम्ही कसे पॅम्पलेट वाटतो. आम्ही नुसतं असं देऊन चालत निघून जात नाही. आम्ही 10-10 मिनिटं 15-15 मिनिटं एका माणसाला देतो आणि असे 2 फेऱ्या आमचे पर्सनली झालेले. आणि म्हणून आत्ता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की यार आता थोडंसं प्रॉब्लेम होईल आणि म्हणून आता एक एक करून येत आहेत की यार आपण हे करून घेऊ, आपण ते करून घेऊ. पण आपण थांबणार नाही, आपण लढणार आहोत आणि आपण अशा पद्धतीने लढणार आहोत